चर्चेच्या माध्यमातूनच कोणत्याही समस्येतून मार्ग निघू शकतो असं सांगून सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे। आपल्या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत, त्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांनी हे आवाहन केलं आहे। मैं निवेदन करूंगा सारे किसान संगठनों से, जो भी इस समय इस तरह की बातों को लेकर जिससे कि समस्या का समाधान के रास्ते मजबूत हो सकता है, उसके अनुसार पहल करें, बातचीत के माध्यम से समाधान ढूंढें और उसमें सरकार पूरी तरीके से तत्पर है, प्रतिबद्ध है और इस बात का ध्यान रखें कि आम आदमी को कठिनाई ना हो। पिकांच्या हमी भावाबाबत ठोस तोडगा काढला जाईल असं सांगतानाच आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित नसावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। तसंच आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होता कामा नये असंही ते म्हणाले। संघटनांनी आपलं म्हणणं योग्य रीतीनं सरकारसमोर मांडावं, सरकार वेगवान कार्यवाही करत आहे असंही त्यांनी सांगितलं। प्रशासनिक बाबींवर सरकार त्वरित कार्यवाही करेल, मात्र कायदेशीर बाबींसंदर्भात सर्व मुद्द्यांकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा राज्य सरकारनं 7 जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट आणि SMS सेवांवर लावलेले निर्बंध आणखी 2 दिवसांसाठी वाढवले आहेत। दिल्लीच्या सीमाही बंद केल्या असून सीमावर्ती भागात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। हरियाणा आणि उत्तर प्रदेशाला लागून असलेल्या दिल्लीच्या सीमा छावण्यांमध्ये परावर्तित केल्या आहेत आणि कठोर तपासणी मोहीम सुरू केली गेली आहे।